नमस्कार प्रेक्षकांनो. लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो, इथे सखी सरकारच्या घरी आलेली असते. कारण दाभाडे काकूंना ऑपरेशनसाठी 10 लाख रुपयांची गरज असते. आणि जेव्हा सखी पैसे मागायला सरकारकडे येते तेव्हा इथे सरकारने तिच्यासमोर अट ठेवलेली असते की संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची आणि मग मी तुला 10 लाख रुपये देणार दाभाडे काकूंच्या ऑपरेशनसाठी. त्यामुळे सखी सही करायला जातच असते आणि तेवढ्यातच तिला फोन आलेला असतो. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, काय झालं, दाभाडे काकू गेली का? मला तर वाटते गेलीच असेल. तेव्हा इथे सखी अजूनच घाबरते. तिच्या मोबाईलवरती किरणचा फोन आलेला असतो. तेव्हा सखी घाईघाईने फोन उचलते. तेव्हा इथे फोनवरती कान्हा म्हणत असतो की सखी मॅडम, काळजी करू नका. दाभाडे काकूंचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे. पैशांचा बंदोबस्त झालाय. ऑपरेशनसाठी लागणारे सगळे पैसे इथे आता भरण्यात आलेले आहेत. तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही लगेचच्या लगेच हॉस्पिटलला परत या आणि काळजी करू नका. पैशांची संपूर्ण सोय झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाच्या समोर इथे आता हात जोडायची गरज नाही. जशा असाल तशा निघून या, असं कान्हा सखीला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सखीच्या जीवात जीव येतो आणि मग ती प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करत नाही. संपूर्ण पेपर सरकारच्या तोंडावरती फेकून मारते आणि म्हणत असते की सरकार, अजूनही या जगामध्ये देव आहे आणि तुमच्यासारखी माणसं जर आहेत ना, तर काही चांगली माणसंसुद्धा आहेत. पैशांची सोय झाली. दाभाडे काकू लवकरच बऱ्या होतील. त्यांच्या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सखी आता सरळ तिथून निघून जाते. ती आता अजिबात कुठेही सही वगैरे करत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हाने पैशांची सोय केलेली असते. कान्हा पुन्हा आपल्या जुन्या अवतारामध्ये आलेला असतो आणि तो सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करत असतो की माझ्याबद्दलचं सत्य कुणालाही सांगू नका. मी इथे सगळ्यांसाठी कान्हा महाडिकच आहे आणि मला तोच राहू द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि म्हणत असतात की काळजीचं काही कारण नाही आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये दाभाडे काकू शुद्धीवरती सुद्धा येतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काका तर इतके खुश झालेले असतात की ते डॉक्टरांचे पाय धरतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मी काही केलेलं नाही आहे, हे सगळं कान्हामुळे झालेलं आहे. तेव्हा इथे काका कान्हाचे देखील पाय पकडतात. तेव्हा कान्हा म्हणतो, काका हो, काय करताय तुम्ही? आम्ही तुमचे पाय धरले पाहिजे की तुम्ही आमचे पाय धरताय? काळजी करू नका, काकू लवकरात लवकर बऱ्या होतील. तेव्हा इथे सगळेजण खुश होतात. म्हणत असतात की चला साईबाबांचे पाय धरूया. तेव्हा सगळेजण आता साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला गेलेले असतात. त्यांना इथे थँक्यू म्हणायला गेलेले असतात. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, कान्हा इथे डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. हे बघा, मी चाळकऱ्यांसाठी अजूनही कान्हा महाडिकच आहे. तेव्हा तुम्ही देखील कुणाला माझं खरं नाव सांगू नका. म्हणजे मी कबीर किर्लोस्कर आहे ही गोष्ट तुम्ही कुणाला प्लीज सांगू नका. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मग तू मगाशी ज्या वेशात आला होतास ते काय होतं? तेव्हा इथे कान्हा म्हणतो, ते गरजेचं होतं. कारण हल्ली कसं आहे ना, गरीबाला कोणी किंमत देत नाही. सगळेजण पैशाला सलाम ठोकतात आणि म्हणून मला माझ्या मूळ रूपात इथे यावं लागलं होतं. आणि त्यानंतरच काकूंचं ऑपरेशन सुरू झालं. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज काही कारणास्तव मी माझी खरी ओळख ही सगळ्यांपासून लपवून ठेवले आणि तुम्हीसुद्धा कुणालाही सांगू नका की मी कबीर किर्लोस्कर आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बरं झालं तू मला आधीच सांगितलंस, नाहीतर मी सगळ्यांसमोर बोलून बसलो असतो. पण तू काळजी करू नको, मला कळले तुला काय म्हणायचं आहे ते. मी कुणाला काही सांगणार नाही, असं डॉक्टर आता कबीरला म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी आलेली असते. सखी आल्या आल्या इथे सोनाली म्हणत असते की सखी, अगं आपल्या दाभाडे काकू बऱ्या झालेल्या आहेत, त्या आता शुद्धीवरती सुद्धा येतील. तुला माहिती आहे, हे सगळं आपल्या कान्हामुळे झालंय. कान्हाने पैशांचा बंदोबस्त केला. तेव्हा सखी म्हणते, कुठे आहे कान्हा? मला त्याला भेटायचं आहे. तेव्हा इथे आता सोनाली म्हणत असते, अगं कान्हा ना इथेच कुठेतरी असेल ना, तो मगाशी डॉक्टरांजवळ बोलायला गेला होता काकूंबद्दल. तेव्हा प्रेक्षकांनो,
सखी इथे घाईघाईने कान्हाला भेटायला आलेली असते. कान्हा आता तिथे उभा असतो. दाभाडे काकूंच्या इथे रूमकडे बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सखी तिथे धावत पळत कान्हाकडे येते. त्याचा हात पकडते आणि त्याच्याकडे बघत असते. तेव्हा तिला आठवतं, सखी कान्हाला खूप ओरडलेली असते. ती म्हणालेली असते की जबाबदारीचं काम दिलं होतं तुला, तेही तुला नाही जमलं. सरकारसुद्धा मला त्रास देत असते आणि तू सुद्धा. त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे रे? दोघे तर मला त्रासच देत असताना. तेव्हा इथे आता कान्हाला ते सगळं आठवत असतं आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी सखी आलेली असते आणि ती म्हणते, कान्हा माफ कर मला, खरंच मला माफ कर, सॉरी सॉरी, असं ती आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हासुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो. त्याला वाटत असतं अचानकपणे ही मला सॉरी वगैरे का म्हणते. तेव्हा इथे सखी म्हणते, कान्हा खरंच सॉरी, सकाळी मी तुला वाटेल तसं बोलले ना, मी एवढं तुला बोलायला नको होतं. अरे तुला एक काम दिलं होतं आणि ते तुला जमलं नाही असं नाही. पैसे तर तू आणले होतेस, पण सगळे पैसे भिजले होते, खराब झाले होते ना. मग तू एवढे पैसे पुन्हा कुठून आणलेस कान्हा? तेव्हा प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते, कान्हा खरंच तू खूप चांगला माणूस आहेस रे, मीच कधी कधी तुला ओळखायला चुकत असते. तेव्हा इथे सखी म्हणते की तुझ्यामुळे आपल्या इथे दाभाडे काकू वाचलेले आहेत, पण देवासारखा धावून आलास ना तू त्यांच्या मदतीला. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे कान्हा, 10 लाख रुपये एवढी मोठी रक्कम तू कुठून आणलीस? तेव्हा कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम अहो काय हे, तुम्ही मला काय थँक्यू म्हणताय? मी एवढं काही केलेलं नाही आहे. होता एक भला माणूस, त्याने मदत केली असेल. तुम्ही आता काळजी करू नका आणि प्रश्न विचारू नका, दाभाडे काकू बऱ्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी एक काका येतात आणि म्हणतात, हे घ्या पेढे घ्या, तोंड गोड करा, मला मुलगी झाली आहे, लक्ष्मी आली आहे ना माझ्या घरी. तेव्हा दोघेही त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात. तेव्हा सखी इथे कानाला पेढा भरवते आणि म्हणते, वाढदिवस आहे ना तुझा, सकाळपासून मी तुला साधं विशसुद्धा केलेलं नाही आहे, हॅपी बर्थडे कान्हा. आणि ती त्याला आता पेढा भरवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनस्विनी खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की सखीची हिंमत कशी झाली, पेपर माझ्या तोंडावरती फेकून मारले आणि ती सरळ इथून निघून गेली. आणि 10 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे. 10 लाख रुपये त्या दाभाडेला बरं करण्यासाठी कुणी बरं दिले असतील? तेव्हा इथे आता सरकार म्हणत असतात की मला आता शोधून काढायलाच हवं, इतके पैसे कुणी दिले ते. फक्त आता एक सही बाकी होती. जर या पेपरवरती आता जर सखीने सही केली असती ना, तर खऱ्या अर्थाने मी सरकार झाले असते, खऱ्या अर्थाने. पण तिला तो अचानकपणे फोन आला आणि ती निघून गेली सही न करता. तेव्हा इथे सरकार आता चिडचिड करत असते. तेव्हा परशू म्हणत असतो की सरकार प्लीज तुम्ही शांत व्हा सरकार, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, परशू जास्त बोलू नको हा तू. बघ, बघ इकडे बघ, ही संपत्ती बघ, बघ हे ऐशोआराम बघ. तू तुझ्या उभ्या आयुष्यामध्ये हे सगळं उभं करू शकला असतास का? सांग ना. तू ह्याचा सगळा उपभोग घेतोयस ना, या सगळ्या श्रीमंतीचा उपभोग घेतोयस ना तू, मग तरीसुद्धा असं म्हणतोयस. तू सांग ना, तू या जन्मामध्ये हे सगळं उभं करू शकला असतास? नाही ना. अरे मी स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या जीवावरती हे सगळं उभं केलं आहे, कळलं का? आत्तापर्यंत मी माझ्या हुशारीचा वापर केला आहे हे सगळं मिळवण्यासाठी. आणि मग हे जर मी सगळं कमावलं आहे, तर मग माझ्या नावावरती का नाही आहे? खऱ्या अर्थाने मी जर सरकार झाले असते, तर ती सखी सही न करता का निघून गेली? असा प्रश्न आता सरकार विचारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते, कान्हा अरे तू सांगितलंच नाही, सांग ना, एवढे पैसे तू कुठून आणलेस? 10 लाख रुपये एवढी मोठी रक्कम तू कशी उभी केलीस? तेव्हा कान्हा म्हणत असतो, सांगितलं ना तुम्हाला. आणि तो आता एका कवितेमधूनच जणू काही सांगत असतो की इकडे तिकडे फिरत होतो मी पैसे मागायला. होता एक भला माणूस, आली त्याला माझी दया आणि त्याने केली मला मदत. तेव्हा इथे आता सखीला तो सांगत असतो की एक मला भला माणूस भेटला आणि त्याने मला 10 लाख रुपयांची मदत केली. तो इथे आला, त्याने पैसे भरले. काय खरं काय खोटं आता हे सांगत बसायला वेळसुद्धा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो,
सखी हा प्रश्न विचारणार कान्हाला माहिती होतं आणि म्हणूनच आता कान्हा उलट-सुलट तिला सांगत असतो, की एक श्रीमंत माणूस होता, त्याला माझी दया आली, त्याने पैसे द्यायला इथे मला लगेचच सुरुवात केली, मला मदत केली, असं तो सगळं आता सांगत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता प्रश्नांची उत्तरं देता-देता त्या ठिकाणी किरण आलेला असतो आणि सोनालीसुद्धा आलेली असते. तेव्हा किरण म्हणत असतो, की "कान्हा येतोयस ना? डॉक्टरांनी तुला बोलावलंय. त्यांना बोलायचंय तुझ्याबरोबर." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सोनाली म्हणत असते, की "चल सखे आपण सुद्धा जाऊया दाभाडे काकूंना भेटूया. त्या शुद्धीवरती आल्यात ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो, की "किरण थँक सो मच. तू योग्य वेळेवरती आलास आणि मला सखीच्या प्रश्नांमधून वाचवलंस." तेव्हा इथे किरण म्हणत असतो, की "मला तर यायचंच होतं ना, तुला आठवण करून द्यायला. आतापर्यंत ज्या गाडीमध्ये तू कुणाला तरी भेटायला जात होतास, तीच गाडी तुला इथे आज घ्यायला आलेली आहे. आज वाढदिवस आहे ना तुला, तुला जावं लागणार आहे. लक्षात आहे ना?" तेव्हा कान्हा म्हणतो, "हो, जावं तर मला लागणारच आहे आणि मी जाणारसुद्धा आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी पाणी पित असते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, "काय? आज काय फक्त पाणी पिऊनच इथे पोट भरायचा विचार आहे की काय?" तेव्हा इथे कान्हा म्हणतो, "हे घ्या, खाऊन घ्या आणि एवढं काही जास्त तुम्हाला खायला आणलेलं नाही आहे, म्हणजे याने पोट वगैरे भरेल, डेकर वगैरे येईल, असं काही होणार नाही आहे. पण निदान तुम्हाला थोड्या वेळासाठी बरं नक्की वाटेल. त्यासाठी मी तुमच्यासाठी बघा काय आणले, सँडविच आणलं आहे. तेव्हा हा सँडविच तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे. मी सकाळी तुमच्यासाठी इतके छान पोहे बनवले होते, पण तुम्ही रागाच्या भरामध्ये पोहेसुद्धा खाल्ले नाही. माहिती आहे तुम्हाला? पोहे रुसून बसले होते तुमच्यावरती. कसंबसं त्यांना समजावलंय, पण आता हे घ्या बरं. आता तुम्ही सँडविच खाऊन घ्या." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते, "काय बर्थडे बॉय, तू काय खाल्लेस रे सकाळपासून?" तेव्हा कान्हा म्हणतो, "कसं आहे ना, मला काही अजून भूक वगैरे नाही आहे. तेव्हा मी नाही खाल्लं तरीसुद्धा चालेल. पण आधी तुम्ही खाऊन घ्या." तेव्हा इथे सखी म्हणते, "बर्थडे बॉय अजिबात नाही हां. मला चांगलंच माहिती आहे तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहेस. त्याच्यामुळे मी एकटीने तर खाणार नाही आहे. बर्थडे बॉय उपाशी राहील आणि मी माझं पोट भरणार. हे काही चांगलं वाटतं का? हे शक्य नाही. त्यामुळे हे घे चल, घे तोंड उघड, तू सुद्धा खायचं, तेव्हाच मी खाईन." असं आता सखी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, सखी आता त्यातला एक पीस उचलते आणि कान्हाला आपल्या हाताने भरवते. तेव्हा कान्हासुद्धा खातो. त्यानंतर इथे कान्हा म्हणतो, "चला, चला आता तुम्ही उचला आणि तुम्ही सुद्धा खा बरं." तेव्हा इथे सखी आणि कान्हा दोघेही जण सँडविच खातात. तेव्हा सखीला थोडंसं तिखट लागतं. तेव्हा कान्हा म्हणतो, "काय झालं? तिखट आहे का खूप?" तेव्हा सखी म्हणते, "नाही, नाही, इतकं पण तिखट नाही आहे." तो म्हणतो, "पाणी कुठे आहे? पाणी पण संपलं." सखी म्हणते, "नाही, इतकं पण तिखट नाही आहे. तू नको काळजी करू. आणि हे बघ, आपल्या माणसांसाठी थोडंसं तिखट तर खाल्लंच पाहिजे ना, बरोबर की नाही? थोडं तिखट तर सहन केलंच पाहिजे." असं इथे सखी आता कान्हाला म्हणत असते आणि कान्हाकडे ती प्रेमाने बघत असते. कारण कान्हाने दाभाडे काकूंसाठी जे काही केलेलं असतं, त्यामुळे सखी खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते. कान्हाची धडपड आणि त्याची एक वेगळी बाजू सखीच्या आता लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, सखी आता सगळं काही विसरून इथे कान्हाचा चांगुलपणा बघत असते. त्याने आत्तापर्यंत जे जे काही केलं ते सगळं तिला आठवत असतं, पण त्यामध्ये तिला आता जास्तीत जास्त सगळ्या चांगल्या गोष्टी आठवत असतात आणि म्हणूनच इथे सखी आता पुन्हा एकदा कान्हाच्या हळूहळू प्रेमात पडायला लागलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये सखी रिसेप्शनला येते आणि म्हणत असते, की इथे दाभाडे काकूंच्या ऑपरेशनला 10 लाख रुपये कोणी भरले, जरा तुम्ही नाव सांगाल का? तेव्हा इथे आता कुणाच्याही नावाची नोंद करण्यात आलेली नसते. सखीला अजिबात कळत नसतं, की नक्की दाभाडे काकूंच्या ऑपरेशनसाठी कुणी पैसे भरले असतील. तेव्हा इथे आता सखी सगळ्यांना विचारत असते. सगळेजण एकच उत्तर देत असतात, की आम्हाला माहिती नाही. तेव्हा सखी दाभाडे काकूंजवळ बसलेली असते आणि ती म्हणत असते, की "काकू, रिसेप्शनला विचारलं, वॉर्डबॉयला विचारलं, सिस्टर, नर्स, डॉक्टर सगळ्यांना विचारते मी, पण कुणालाही माहिती नाही आहे की तुमच्या ऑपरेशनचे एवढे पैसे कुणी भरले. कुणी मला खरं सांगत नाही आहे. पण आता एक गोष्ट आहे जी मला आता कळणार आहे." आणि मग काय प्रेक्षकांनो, CCTV फुटेज चेक केलं जातं आणि CCTV फुटेजमध्ये इथे आता सखी चेक करत असते की नक्की दाभाडे काकूंना इथे आता 10 लाख रुपये ऑपरेशनसाठी कुणी दिले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सखी आता घरी आलेली असते.
इथे आता ऑपरेशनचं बिल घेऊन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो कान्हा इथे लहान मुलांबरोबर आता खेळत असतो आंधळी कोशिंबीर. तेवढ्यातच तिथे सखी येते आणि कान्हाचा हात पकडते आणि म्हणत असते की कान्हा हे घे, हॉस्पिटलचं बिल, 10 लाख रुपयांचं दाभाडे काकूंचं बिल घेऊन आली. आता तू मला सांग की हे बिल नक्की कुणी भरलं. तेव्हा कान्हा इथे सखीकडे आता बघत राहतो, कारण कान्हा टेन्शनमध्ये आलेला असतो.